तर मंडळी थांबा, नाकेसर खरेदी करायच्या अगोदर हा व्हिडिओ नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी युवराज दादू, जातीवंत मिरच्या, दर्जेदार मसाले आणि निवडक ड्रायफ्रुट्स यासाठी मी एक आज तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन येत आहे, ती म्हणजे मसाल्यात वापरलं जाणारं नाकेसर। हे झाडाच्या फळापासून नाही तर त्याच्या फुलातील वाळलेल्या फुकेसरापासून मिळतं आणि हे बनवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत घ्यायला लागते, म्हणून या नाकेसरची किंमतही जास्त असते। तर मंडळी, बाजारात अनेक प्रकारचं नाकेसर तुम्हाला पाहायला मिळणार आहे किंवा विकलंही जातं। त्यामध्ये कांडी कचरा साफ केलेलं किंवा कांडी कचरा मिक्स असणार असंही नाकेसर तुम्हाला उपलब्ध मिळणार आहे आणि इम्पोर्टेड केलेलं नाकेसर सुद्धा बाजारात विकण्यासाठी ठेवलं जातं। ते तुम्हाला कसं ओळखायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे, ते बघून घ्या। जी साफ न करता विक्रीसाठी ठेवलेलं नाकेसर आहे, त्याच्यात तुम्हाला पाहू शकता कांड्या कचरा जरा जास्त प्रमाणात दिसत असेल, हे तुम्ही पाहू शकता। एजीडीज नाकेसर आहे, म्हणजे कांडी कचरा न साफ केलेला आहे, स्वच्छ केलेलं तुम्हाला नाकेसर पाहायला मिळेल। त्याच्यामध्ये कांडी कचरा दगड माती काही तुम्हाला दिसणार नाही। जर का तुम्हाला मसाला बनवत असाल, वर्षभराचा जो मसाला बनवताय त्यासाठी असं चांगल्यात चांगलं क्लीन केलेलं जे नाकेसर आहे त्याच नाकेसरचा मसाल्यात वापर करा। ह्या नाकेसरचं जे उत्पादन जे आहे ना, ते पश्चिम घाटातील केरळ, कर्नाटक, तमिळनाडू तसेच ईशान्य भारतातील काही भागातून घेतलं जातं। तर मंडळी, बाजारामध्ये इम्पोर्टेड नाकेसरही विकलं जातं। ते तुम्ही कसं असतं ते पाहू शकता। हे बघा, इम्पोर्टेड नाकेसर असं एकदम बारीक असतं आणि चवीला जशी दालचिनी लागते तसा याचा फ्लेवर असतो, पण हे ओरिजिनल नाकेसर नाही। हे आपलं जे नाकेसर घेतोय त्याच्या अनुषंगानं ह्या किमतीत फरक असतो। हे जास्तीत जास्त लोक मसाल्यामध्ये वापरत नाहीत, पण इम्पोर्टेड केलेलं असल्यामुळं हेही बाजारात विकण्यासाठी उपलब्ध असतं। ह्या नाकेसराचा वापर प्रामुख्याने चविष्ट, खमंग आणि नैसर्गिक सुगंध देण्यासाठी मसाल्यात केला जातो। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्याशी जोडलेले राहा। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।